झालेली आहे काही प्रमाणात नियम अटी घालून. आपण देखील त्या ठिकाणी व्हिजिट करणार असल्याची चर्चा आहे. काय विशाळगडाच्या अंतर्गत आढावा घेणार? बघा, आज आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे. व्हिजिट करायला मला कोणाच्या अडवायची काही गरज नाही आहे. पण एक भूमिका निश्चित आहे की आपण जाऊन वातावरण खराब होत असेल तर आपण थोडं त्या ठिकाणी न जाणे टाळून कायदेशीररित्या त्या ठिकाणी जे काही ते आपण केलं गेलं पाहिजे. पण निश्चितपणे हे देखील तेवढंच खरं आहे की अतिक्रमणही योग्य नाहीत. कुणीही काही करावं आणि हमकोरेसो कायदा करावा आणि आमचं सगळं म्हणावं आणि हिंदूंना अतिरेकी म्हणावं, या गोष्टी हिंदू खपवून घेणार नाहीत. आम्ही हिंदुत्वादी आहोत. पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमुळं समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं, मारामाऱ्या व्हाव्यात, खून व्हावेत, एखाद्याचा संसार उजाडला जावा, ही भूमिका आमची नाही. पण निश्चितपणे आम्ही हिंदुत्वादी आहोत. हिंदूंवरचा अन्याय बिलकुल खपवून घेणार नाही. आणि विशाळगडच्या अतिक्रमणाचा प्रश्न हा निश्चितपणे शासनाच्या विचाराधीन आहे. आणि ज्या पद्धतीनं प्रतापगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं, अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण, मग ते कुठल्या धर्माचं आणि कुठल्या व्यक्तीचं नाही आहे. अतिक्रमण म्हणजे कायद्याला सोडून केलेला प्रकार. आणि त्यामुळं कायद्यामध्ये ज्या गोष्टी बसतात त्या आम्ही करणार. शासन निश्चितपणे त्यासाठी सक्षम आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.